ट्रान्सफॉर्मर. हे ट्रान्सफॉर्मर काय करतं, स्टेप डाऊन करतं. ओके, व्होल्टेजला स्टेप डाऊन करतं. तर ते स्टेप डाऊन केलेलं व्होल्टेज इकडे गेलंय. हे टॅप चेंजर आहे. हे काय आहे, टॅप चेंजर. मग इथून टॅप चेंज होती. टॅप कशी चेंज होती बघा, आता तिथं दिसेल तुम्हाला. पाहिजे ती टॅप आपण घेऊ शकतो आणि त्याच्यानुसार आउटपुट कंट्रोल करू शकतो. आता टॅप चेंज केलेलं हे जातं कंट्रोल कन्व्हर्टरला. आता FP मध्ये कंट्रोल कन्व्हर्टर शिकले तुम्ही, 6 पल्स कंट्रोल कन्व्हर्टर 3 फेजचं, आठवतंय. आणि त्याच्यानंतर हे हीट सिंक आहे. हे दिसतंय तुम्हाला, हीट सिंक. आता हे आतमध्ये बरं का त्याचं स्ट्रक्चर पूर्ण, हे आउटर स्ट्रक्चर मागच्या साईडचं फक्त हीट सिंक आहे. हे तुमचं लग आहे, हे कनेक्शन आहे. त्याच्यानंतर हे सेन्सर्स आहेत. ओके, त्याच्यानंतर हे काय आहे रे तुमचं, हे तुमचं HRC फ्यूज आहे. काय आहे, HRC हाय रप्चरिंग कॅपॅसिटी फ्यूज आहे. त्याच्यानंतर हे कॅपॅसिटिव्ह लोड बँक आहे. कशासाठी, कॅपॅसिटर प्युरिफिकेशनसाठी, रिपल फॅक्टर रिड्यूस करण्यासाठी. म्हणजे AC इज कन्वर्टेड इंटू DC आणि त्याच्यातलं परत रिपल फॅक्टर रिड्यूस करून प्युअर फिल्टर DC देण्याचं काम हे करणार. येतं लक्षात. याची सर्किटरी आतमध्ये. तर आता एवढं डिटेल तुमच्या सिलेबसला FP मध्ये झालं असं ग्रेड धरून पुढं चालायचं असते. ओके, चला या इकडं. हे कळालं, एक मिनटं बेटा.